बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. गोष्टीचं नाव आहे तोडणी. लेखक दत्तात्रय विरकर. गोष्टीचं वाचन आसावरी दोशी. या गोष्टीसाठी मी आभार मानते इनिशिएटिव्ह बाय महाराष्ट्र स्टेट ब्युरो ऑफ टेक्स्टबुक प्रोडक्शन अँड करिक्युलम रिसर्च, पुणे. गाव सोडून गाडीत बसल्यावर सगळ्यांच्या डोळ्यांसमोर फक्त ऊस दिसत होता. निघाल्यापासून गावाकडच्या विचाराने सगळ्यांच्या मनात काहूर उठलं होतं. परक्या गावात आपण केव्हा आलो हे तारा आणि शंकरला उमगलंच नाही. सगळ्या तोडणीवाल्यांनी मराठी शाळेजवळच्या मोकळ्या जागेत गाड्या सोडल्या. बैलांच्या मानेवरचं जू खाली ठेवताच सगळी बैलं शेपटी अंगावर मारत अंग खाजवायला लागली. बायकांनी गाडीजवळ चुली पेटवल्या. बाप्या माणसांनी बैलं आणि पोरांनी बादल्या कळशा घेतल्या आणि नदीवर गेले. दामूनेही आपली बैलं नदीवरून पाणी पाजून आणली. मीरा आणि वसंतने झिऱ्यावर पाण्यासाठी नंबर लावला होता. ताराने भाकरी थापून तव्यावर पिठलं टाकलं. तेवढ्यात पोरं पाणी घेऊन आली. आव पाचुंदा सोडा. लक्ष्मीने दिलेला आवाज दामूने ऐकला आणि पाचुंदा सोडून गुडघ्याने सरमड कडाकडा मोडून बैलांसमोर सारलं. तसा रामा, धोंडू, शंकर सगळ्यांनी आपापल्या परीने बैलांसमोर सरमड मोडून टाकलं. पिठलं भाकरी पोटात ढकलून सगळ्यांनी अंथरुणं पसरली. तांबडं फुटताच तारा झटकन अंग झटकून उठली. तिने जर्मनच्या पातेल्यात चहा ठेवला, म्हणजेच ॲल्युमिनियमच्या पातेल्यात. शंकर जांभई देत उठला. त्याने अंथरुणाची वळकटी केली. ताराने तोंडावर पोचारा मारला आणि बिनदांडीच्या कपात लाल चहा शंकरच्या पुढ्यात केला. हं, घ्या, चहा घ्या. शंकरने चहाचा कप हातात घेतला. शंकर, अरे ये शंकर, अरे मामू चिठ्ठी देऊन गेलाय, थळात जायचंय, निघाया पाहिजे. दामूचा आवाज कानावर पडताच हा आलू 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 असं म्हणून शंकरने घटाघटा चहा पोटात ढकलला. सगळ्यांनी नदीच्या काठावर मोकळ्या रानात सामान उतरवलं आणि थळाचा रस्ता धरला. शंकर तारानेही आपला कोयता सोबतीला घेऊन मीरा आणि वसंतला बरोबर घेतलं. आज ऊस तोडणीचा पहिला दिवस असला तरी उघड्यावर झोपून थंडीने अंग काकडून निघतं, म्हणून दुपारीच थळातून लवकर परतायचं असं सगळ्यांनी ठरवलं होतं. थळात पाय ठेवताच शंकरने उसावर घाव घालायला सुरुवात केली. मीराने मोळ्या बांधल्या. दिवस माथ्यावर केव्हा आला ते समजलंच नाही. हिरवा चारा मिळाल्याने बैलं मस्त जोगली होती. सगळ्यांनी वाढे टाकून शंकूच्या आकाराच्या कोप्या बांधून सामान लावलं. तसं तारानेही सामान लावून चिमणीचा उजेड करताच मीराला वसंतचं पुस्तक गवसलं. वशा तुपलं पुस्तक, वशा तुपलं पुस्तक. मीराचा आरडाओरडा ऐकून वसंताला शाळेची आठवण झाली आणि वसंत कोपीबाहेर बसलेल्या शंकरच्या मागे जाऊन उभा ठाकला. त्याने शंकरच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं, दादा, मले साळात कवा धाडणार? थळामध्ये जोशात काम करणाऱ्या वसंतला शंकरने पाहिलं असल्याने, साळा बेडा काय बी नाही, बस झाली आता तुपली साळा, खाऊन घे आणि झोप. तांबड्यात तोडीला जायचं आहे, जा जा झोप जा, असं म्हणून गप्प केलं. शंकरच्या मागे उभं राहून खांद्यावर हात ठेवून विचारताना उसाच्या पाचटाने साळलेल्या अंगावरच्या खुणा पाहून वसंत हबकून गेला होता. त्याच्या मनात शिक्षणाविषयीची उलघाल होत होती. शंकरच्या बोलण्याने वसंत उपाशीत झोपला तर मीराला फार वाईट वाटलं. कोपीबाहेर अंधूक उजेडा ताराने चूल शिलगावून तवा ठेवला. भाकरी थापण्याच्या आवाजाने वसंतला जाग आली. शंकरने नदीवर जाऊन गुंडभर तर मीराने कळशीभर पाणी आणलं. शंकरने थळात जायची तयारी चालवली होती. मीराने पाट्यावर मिरचीचं वाटण वाटून आईकडे दिलं. मीरे, अगं आवर लवकर, त्या वशाला उठीव, अरे आवरा लवकर, गाड्या निघाल्या. शंकरच्या आवाजाने ताराने कालवणाला फोडणी दिली. सगळ्यांच्या गाड्या वाटेला लागल्या. शंकरनेही आपली गाडी जुंपली. तारा धुडक्यात कोयता, भाकरीचं पेंडकं आणि कालवण घेऊन गाडीत बसली. तशी मीराही परकर सावरत बसली. वसंत कोपीमागे खुटून बसला होता. ताराने वसंतपाशी जाऊन समजूत काढून त्याला गाडीत बसवलं आणि गाडी फुपाट्याच्या रस्त्याने वाटेला लागली. शंकर आणि तारा उसावर घाव घालत होते तर मीरा आणि वसंत त्याच्या मोळ्या बांधून सडकेला आणून टाकत होते.
सडकेवर पडलेल्या कागदावर वसंतची नजर खेळली तसा वसंतने कागद उचलून हातात धरला. पण कागदावरच्या संस्कृतमधल्या शब्दांचा उलगडा नीट होतच नव्हता. रस्त्यावर सापडलेल्या कागदावरचे शब्द वसंतने आईला वाचायला लावताच, पोरा मले तरी कुठं वाचता येतंय, मपली शाळा तर दुसरीच झाली, असं आई म्हणाली. कागदावरच्या शब्दांचा मीराकडून नीट उलगडा होईल याची वसंतला खात्री होती, कारण मीराचंही शिक्षण कसंबसं 8वीपर्यंत झालं होतं. तो धावत जाऊन तिला म्हणाला, ताई, मला सडकेवर कागद गवसला, त्यावर काय लिवलंय बघ, काहीच कळत नाही. पोराचं शिक्षण अर्धवट राहायची भीती ताराच्या मनात आल्याने तिने शंकरला बोलतं केलं. पोराचं शिक्षण तोडलं तुम्ही, कामाला हातभार लागतो, पण त्याच्या आयुष्याचं काय? अगं व्हाईल ग समद, आता कुठं गाडी जराशी रुळावर आलीये. घाव घातलेला ऊस ताराकडे देत शंकर बोलला. मीराने डोक्यावरची मोळी खाली ठेवली. मीरा वसंतच्या हातातील कागद पाहू लागली. वसंत उत्कंठतेने मीराकडे पाहत होता. ही वळवय, हे तर संस्कृतमधलं वाक्य हाय. तमसोमा ज्योतिर्गमय असं लिवलंय. मीरा म्हणाली. म्हणजे काय ग ताई? वसंतने विचारलं. तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधारातून उजेडाकडे, मीराने सांगून टाकलं. म्हणजे ग ताई? पुन्हा वसंतने विचारलं. अरे आता तुला कसं सांगू? हे बघ वशा, तुला संस्कृतमधलं वाक्य वाचता आलं नाही म्हणजे अंधार, आणि पुढल्या वर्गात जाऊन शिकलास तर. मीराचं बोलणं पुरं व्हायच्या आतच, तर काय होईल? वसंतने विचारलं. तर वाचता येईल म्हणजे उजेड, म्हणजे अंधारातून प्रकाशाकडं, असं म्हणत मीरा माघारी फिरली. तितक्यात वसंतने मीराचा हात धरून थांबवत म्हटलं, अगं पण दादानंच शिक्षण तोडलं, तवा वाचायला तरी कसं येणार? अगं ताई, काय झालं तरी मी शिकणारच. त्यांचं हे बोलणं ऐकून तडातडा तुटणाऱ्या उसागत वसंतचंही शिक्षण तुटत असल्याची जाणीव शंकरला झाली. बाजार असल्याने आज तोडणी बंद होती. आजूबाजूच्या कोप्यावरली सगळी मुलं शाळेत गेल्याने वसंत एकटाच कोपीबाहेर बसून काय करावं या विचारात होता. शेजारच्या कोपीतून दामूची बायको लक्ष्मी कालवणाच्या फोडणीचं वाटण वाटायला बाहेर आली. पाट्यावर मीठ मिरची वाटता वाटता लक्ष्मीने वसंतकडे पाहिलं. वशा, तू आज शाळेला नाही गेलास वय रे? वसंतने हातातला खडा खाली फेकत, कसा जाणार असं म्हणत मानेला झटका देत तो कोपीत शिरला. आवो वसंताची माय, असं म्हणत लक्ष्मीने ताराला साद घातली. आले हो माय, आले आले, असं म्हणत खाली वाकत कोपीबाहेर आलेल्या ताराला पाहून, आव समधी लेकरं शाळेला गेली अन तुपलं. वाटणाची परात हातात घेत लक्ष्मी उभी राहिली. बाजार घेऊन आलेल्या दामू आणि शंकरकडे लक्ष्मीची नजर जाताच शंकरकडे हात दाखवत, हे बघा, यासनी विचारा की का शाळेला गेला नाही म्हणून. लक्ष्मीकडे पाहत तारा उत्तरली. लक्ष्मीने शंकरकडे नजर लावून, का व भाऊजी, आपल्या समध्यांची पोरं शाळेला जात्यात, मग याला कशा पै घरी ठेवलं? त्याचं शिकायचं वय हाय तर शिकू द्या की, मोठा झाला की कामच करणार हाय. वय वय, म्या बी तेच म्हणती, हिचं बी शिकणं अर्धच राहिलं. मीराच्या डोक्यावरून हात फिरवत ताराने लक्ष्मीच्या बोलण्याला साथ दिली. ताराने स्वतःच्या शिक्षणाची आबाळ झाल्याचं म्हणत मीराच्या शिक्षणाची स्तुती केली आणि शंकरला म्हणाली, आव ही लक्ष्मी माय काय म्हणतीया ते तर बघा, वशाला शाळेला घाला म्हणतीया. थोडंसं पैक कमी मिळल, पण तो आपल्यासारखा अडाणी तर नाही ना राहणार, जाऊ द्या त्यासनी शाळेला. शंकर म्हणाला, लक्ष्मी वहिनी समद खरंय, पण. हातातली बाजाराची थैली ताराकडे देत शंकरने मान फिरवली. आता पणबिन काय बी सांगू नगस, उद्यापासनं त्याला शाळेला धाड. सगळं बोलणं ऐकल्याने दामूने तोंड उघडलं. कोपीबाहेर चाललेलं सगळं बोलणं आपल्याविषयी असल्याने वसंतला उभारी आली आणि तो कोपीबाहेर येऊन उभा राहिला. आता समधीच म्हणत्यात तर जाऊ द्या, नाही म्हणू नका, पुढला विचार करा, तारा म्हणाली. वसंतकडे पाहत, ये पोरा ये, असं म्हणून त्याला जवळ घेत ताराने वसंतला कुरवाळलं. आता तुम्ही समधीच म्हणत्यात तर म्या तरी कशाला आडवा येऊ? वसंता, ये र इकडं पोरा ये. आता तू उद्यापासनं शाळेला जायचं बरं का. हे बघ, पुढल्या बाजारी आपण तुझ्यासाठी पेन आणू, हां?
वसंताला जवळ घेऊन पाठीवरून हात फिरवत शंकर म्हणाला. मीराच्याही आनंदाला पारावार राहिला नाही. तिचेही डोळे पाण्याने भरले. वसंतने लगेच मित्रांना गाठलं. आता मी साळाला येणार असं वसंत सगळ्यांना सांगत सुटला. तुम्ही ऐकत होतात दत्तात्रय विरकर लिखित गोष्ट तोडणी. गोष्टीचं वाचन आसावरी दोशी, बुक्स दॅट स्पीकवर. धन्यवाद.